we are heading for the day 2. Very important. Yeah. So we have checked out from the room and now we are ready for the day 2. So कोणते कोणते बीच फिरणार आहे आपण? आरे बीच, गणपतीपुळे, लस्सीबा पॉइंट आणि मधले अजून. येस. आता थोडासा येस थोडा नाश्ता करून मग आम्ही निघू फॉर ॲडव्हेंचर. लॉजपासून 5 मिनिटाच्याच अंतरावरती शुभम रेस्टॉरंट आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे जवळच एक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथेच जवळ हे शुभम रेस्टॉरंट आहे. इफ यू वॉन्ट टू ट्राय द लोकल फूड हिअर यू मे विजिट. द नॉनव्हेज इज बेस्ट हिअर. We are here for the breakfast. All expenses for the Ratnagiri trip are given in the last, so stay tuned till the last and watch the full video. काय काय अवेलेबल आहे नाश्त्यासाठी? कांदा पोहे, पीठ आणि मिसळ. थोड़ा दिखे ऐसा. एक नको लागू बरं. अवेलेबल काय आहे? मिसळ इडली पीस कितना आहे? मी पोहे घेते. पोहे आहे का? इडली और उपीट मतलब क्या? इडली आणि कॉफी. चिरावपीठ पोहा मिसळ इडली इतना ही रेडी. ए इडली वाले हात वर करा. इडली 3 इडली वाले पोहे 3 इडली 4 पोहे. उपमा दोघांचं काय पटकन सांगा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पटकन सांगा. 4 इडली 4 पोहे. गाइस टेस्ट कशी आहे? टेस्ट इज बेस्ट बट नॉट इन सर्विस. हां बट टेस्ट इज व्हेरी गुड. यू कॅन ट्राय इडली सांबर पोहे. नाशिक क्वांटिटी कमी आहे. नाशिक इज बेस्ट. बेस्ट बेस्ट. So guys, we are done with the नाश्ता. आमची गाडी आली आहे. गाडी आलेली आहे. So आम्ही चाललो आहे. Food was really good. When you visit Ratnagiri, please try. We visited Thiba Point, but unfortunately it was closed. It opens at 10 in the morning. So we have visited here at 9. So unfortunately we can't visit the museum, but you can see here. And it is closed on Mondays. Guys, we have reached another point, gateway of Ratnagiri. Beautiful view. ये लोग क्या करना चाह रहे हैं? देख इग्नोर मार रहे होते, सच में इग्नोर किया. टच में थे और सच में
गेटवे ऑफ रत्नागिरी हा फेमस स्पॉट आहे रत्नागिरीमधला. इथे मोस्टली लोक चालण्यासाठी येतात आणि इथला व्ह्यू खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आफ्टर दिस स्पॉट वी विल बी हेडिंग टुवर्ड्स द रतनदुर्ग फोर्ट. So guys, we have now reached the Ratandurg fort and you may see there is a snack point. You may eat here if you are hungry, and this is the Ratandurg Killa. आज एक मिनिट कॅब बघू ना. ही बाई थांब, हँकी माझ्या. चला ना पटकन. आपल्याला कुठं ग्रुप फोटो घ्यायचा तिथून पेटो काही इकडे एक सूचना फलक आहे, त्याच्यावरती दिलं आहे की सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडा असतो हा किल्ला. इकडे एक देवीचं मंदिर पण आहे, श्रीदेवी भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी. पट्टेकल बर्थडे बघ. Another name for Ratandurg fort is Bhagwati Killa. As Bhagwati Mandir is situated here, this fort is 2 km away from Ratnagiri district. You may reach here through local vehicle or hire a driver or with your own vehicle. मी स्टार्ट केलेलं आहे. Here I come. Oh, here. क्या बात है सर, क्या बात है सर. आधे ऊपर आधे नीचे. कानून के हाथ लंबे होते, इसके पैर लंबे. रॉन्ग वे गाइस, रॉन्ग वे. नॉर्मल भी सेव कर. मावळा प्रतिष्ठान. पण ते काय घर काय काय आहे? मावळा प्रतिष्ठान.
मंदिरात नाही जातो ना आपण. ए तिकडे वॉच पण आहे एक. इकडून जाते ना, तिकडून कुठून? बोले ना. इकडे पण आला, इकडे पण आला. आप मेरे हिसाब से मुंबई नहीं आ सकते हैं. So we have completed this spot, guys. कॅश आता बॅगेत आहे. माझ्या फोन मध्ये आहे. किती आहे ते बघा. 200 आहे. येस 200. बोल ना बोल ना. कोकम सरबत कोण घेणार आहे? 4 लिंबू लिंबू. मी तू काय घेणार? पैसे घेणार का? 3. ही पाणी पिणार आहे. चालेल. तिला म्हणा तू कोकम सरबत पिते का ग? केली पाणी. वो कुछ और पिएगी आज इसका बर्थडे. म्हणून गाइज रतनदुर्ग फोर्टच्या जवळच एक स्पॉट आहे रस्त्यातून जाता जाता. यू मे सी व्हेरी ब्युटिफुल व्ह्यू इट इज. ए पर कुछ है? बिस्किट बिस्किट है? कुछ नहीं है. शिट. सॉरी मी तुला हुरवलं. गलत होप दी उसको बेचारे को. आता सॉरी आम्हाला जावं लागेल. रॉंग नंबर. सो गाईज वी आर हिअर इन आवर नेक्स्ट स्पॉट रतनदुर्ग शिवसृष्टी. हे तुम्हाला रतनदुर्ग फोर्टवरून जाता जाताच रस्त्यामध्ये लागेल. इट इज व्हेरी ब्युटिफुल. यू मे सी. After completing this spot, we will be covering our next spot, that is Mirkarwada Jetty. So let's go. हा सेम स्पॉट आहे गाईज जो रतनदुर्ग फोर्ट मधून दिसला होता. इथे शूट करायला किती भारी वाटेल. प्री वेडिंग शूट गाईज काय भारी वाटेल इथे. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आपण इकडे शोरूमाला घेऊन या. ते खाली दगडावरती छोटे छोटे क्रॅब्स होते गाईज. दे वर व्हेरी क्यूट यू मे सी, बट दे आर व्हेरी डेंजर ऑल्सो. This place was giving the same vibe as Marine Drive, but it was less crowded and it was very peaceful. आफ्टर मिरकरवाडा जेटी आम्ही निघालो होतो रत्नागिरीमध्ये असणाऱ्या गणपतीपुळेला. and we were very excited for it. All of us were very energetic to visit Ganpatipule, and you may see this is Arevare beach. गाईज आम्ही आलेलो आहे गणपतीपुळेला. आता थोड्या वेळात फ्रेश होऊन आम्ही मंदिराच्या इकडे जाणार आहे. त्यानंतर विल हॅव लंच.
then we'll go to see Arevare beach and rest all things. सॅटर्डे संडेला अवॉइड करा गाईस यायचं. आणि स्पेशली वॅकेशन सोडून या. आणि त्यानंतर ट्रेनची बुकिंग पण नाही भेटत बरं का. महिनाभर आधी करून सुद्धा आम्हाला भेटलं नव्हतं. ऑन टाइम तिकीट कॅन्सल. कुठे दिसतंय ते बघ, ते आंघोळीची व्यवस्था. येस, गो दिस वे. खाली बघत धनलाभ धनलाभ धनलाभ. चला 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 ओके. आपला पोपट इथे असा आमचा उकडीचा मोदक खायचा प्लॅन फ्लॉप झाला गाईज. फिमेलसाठी आंघोळीची सोय जे टुरिस्ट येतात त्यांच्यासाठी. जागोजागी कुठेतरी भेटूनच जाईल. हां, आम्ही इथे आलोय. आम्ही इथे आलोय जस्ट फॉर चेंजिंग आवर क्लोथ्स. लेट्स एन्क्वायर. व्लॉग हो रहा है. बीच बीच में क्या आ रही है? तुझ्या आधी कोणाच्या तरी घरी चाललो का कपडे चेंज करायला असं वाटतंय. किसी लोग को बोले की 2 मिनिट के लिए आने. ते कोणाच्या तरी नातेवाईकांच्या घरी चाललो असं वाटतं. आम्ही आमचे फ्रेंड्स राहतो इकडे चाललो त्यांच्याकडे चेंज करू. काय क्या झुटी इन्फॉर्मेशन दे रही है. काय नका ऐकू, भरकटवते हे पोरगी. पण चार्जिंगला लावू शकतो मोबाईल आणि चेंज करू शकतो फ्रेश. ओके गाईज. ओ माय गॉड, महिला भी है ना रे. असे ओला असणार यार माझी फुल जीन्स. ओला कचरा सुखा कचरा. चला ये कचरा ही तो है पीछे वाला सब. थँक्यू गाईज. बट मी आंघोळ केलेली आहे. आधी पैसे द्या. गरम पाण्याची पण व्यवस्था आहे. बापरे, पैसे द्यायला लागतंय आधी. इथून पुढे नाही घेऊ शकत, सॉरी. कोकणातली घरं बघा गाईस. व्हॉट अ नेचर. Set to go. After lots of गंदी नजरें, आंटी लोगों की नजरें. फुल पहना है सबने अभी. फुल. आता बघा कोणाला काय बघायचं. आता पूर्णपणे फ्रेश वगैरे होऊन आम्ही मंदिरात चाललोय. आणि ती जर खाली झाली ना, खाली कसं नाही इथे तुमचा स्टॉल? झाले 2-3 वर्ष झाले. अच्छा, आणि नेहमी असतं का इथे? नाही, शनिवार रविवार फक्त. कॉलेजला आहे ना. नाईस. काय व्हायचं दादा? भारी आहे ना पण. सॅटर्डे संडे वीकेंडला आम्ही स्मॉल बिझनेस स्टार्ट करतोय. इन्स्पिरेशन घेतोय. आमच्या घराच्या बाहेर चालू करून देऊ. सॅटर्डे संडे मस्ट रेकमेंड. स्वागत आहे. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांना रत्नागिरी जिल्हा पोलीस दल
व जयगड सायन्स पॉईंट आहे. मुळे खूप जास्त गर्दी आहे, सो प्लीज अवॉइड ऑन कमिंग ऑन वीकेंड्स गाईज. लाईनमध्ये 1 ते 1.5 तास घालवल्यानंतर आम्ही पोचलो होतो मंदिरामध्ये. आमचं दर्शन झालेलं होतं आणि तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर आहे बाहेरून आणि आतून सुद्धा खूप छान आहे. आफ्टर गणपतीपुळे आम्ही निघालो होतो नेवरे बीचला. आम्ही जाणार होतो आरेवारे बीचला, बट इट वॉज नॉट पॉसिबल कारण की आमची ट्रेन होती 8:30 वाजता आणि आमचं जेवणही झालेलं नव्हतं दुपारचं. सो नेवरे बीचनंतर आम्ही जेवण करणार होतो. इथे जेवणाची एक फिक्स टाईम झोन आहे, सो त्याच वेळेत तुम्हाला जेवण भेटेल इथे. गाईज आम्ही आलो आहे आता नेवरे बीचला. ओ माय गॉड, सनसेट पर्यंत पोहोचलो आम्ही. गणपतीपुळेमध्ये खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कॅन्सल करायला लागल्या आहे. आम्हाला रोप वे करायचं होतं, ॲडव्हेंचरस राईड्स करायचे होते, बट काहीच पॉसिबल नाही झालं. बट ॲटलिस्ट आम्ही इथे सनसेटपर्यंत पोचलो अँड व्ह्यू इज व्हेरी ब्युटिफुल. पण तुम्ही गणपतीपुळेला यायला सॅटर्डे संडेला अवॉइड करा प्लीज, कारण खूप जास्त गर्दी असते. एनिवेज इट वॉज व्हेरी गुड. नेवरे बीचवरून निघत आम्हाला रात्र झाली होती. सो आता आम्ही थोडं काहीतरी खायला निघालो आहे. इथेच जवळ एक खानावळ आहे, प्रशांती खानावळ म्हणून. आम्ही तिथे चाललो आहे. गाईज टेस्ट कशी आहे? व्हेज. रात्रीचं नॉनव्हेज जेवण. ही पापलेट थाली आहे, ही कोळंबी थाली आहे आणि ही चिकन थाली आहे. आता आम्ही जेवून मग सांगतो तुम्हाला. गाईज जेवण एकदम छान होतं, एकदम मस्त टेस्ट होती. व्हेजिटेरियन, हां व्हेजिटेरियन आणि नॉनव्हेज दोन्ही पण. हे काका आहेत आपल्यासोबत, ते तुम्हाला सांगतील की काय काय इथे सोय आहे, कसं आहे सगळं. ठीक आहे. हो, आमच्या इथे कसं घरगुती खानावळ आम्ही या तत्वावर चालू केलं. नो लॉस नो प्रॉफिट. हां कस्टमरला सुद्धा परवडलं पाहिजे, आपल्याला सुद्धा परवडलं पाहिजे आणि जेवण वगैरे फ्रेश. सुरमई, पापलेट, कोलंबी, बांगडा हे 4 आयटम असतात, शिवाय चिकन वगैरे. आणि हां, माझं नाव प्रभाकर शंकर हळदणकर, नेवरे काजीरवाडी. अच्छा, आणि तुमचे रेसिडेन्सी याचं नाव सांगा. प्रशांती. प्रशांती. प्रशांती घरगुती खानावळ. आणि राहण्याची पण व्यवस्था हा, आहे ना घरगुती इथे? राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे. हो. कसे काय चार्जेस त्याचे? चार्जेस आता कसं डेला संध्याकाळी 5:30 ते 7च्या दरम्यान एंट्री झाल्यानंतर सकाळी 9:30ला चेकआउट. ओके, हा, ठीक आहे. छान होतं जेवण, हो. एकदम मस्त होतं. हा, खरंच खूप छान जेवण होतं प्रशांती खानावळचं. तुम्ही जेव्हा पण गणपतीपुळेमध्ये याल तिथून जवळच आहे हे. प्लीज ट्राय प्लीज. आता आम्ही निघालो आहे रत्नागिरी स्टेशनवरती, कारण की आम्हाला जायचं आहे परत घरी नाशिकला. सो आमची ट्रेन थोडी डिले झाली आहे, तर आम्ही आता मस्त रिलॅक्समध्ये जाणार आहे. आणि रस्त्यात जाता जाता आम्ही खाल्ला होता उकडीचा मोदक. जे आपले ड्रायव्हर काका होते त्यांची स्वतःची आंब्याची आमराई आहे. जर तुम्हाला कोणाला आंबे ऑर्डर करायचे असतील रत्नागिरीचे, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे. These are the basic expenses for the Ratnagiri round trip. So now we have reached to the Ratnagiri station, and here we end our vlog day 2 and Ratnagiri trip. So see you in next trip guys. Stay tuned for the next video. Don't forget to like, share and subscribe to my YouTube channel.